मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे बटर चकली। तर बघूया रेसिपी। तर एका पॅनमध्ये मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ, हिंग घातलेलं आहे आणि तसेच 1 टेबलस्पून मिरी पावडर घातली आहे। आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचं। पाणी उकळल्यानंतर यामध्ये 2 चमचे तूप घातलं आहे, घरचं तूप आहे हे। उकळी आल्यानंतर यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे। पीठ घालताना थोडं थोडं घालायचं आहे, एकदम नाही घालायचं आणि एकजीव करायचं आहे। हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली करपणार नाही। आणि गॅस बंद करून ह्याला 10 मिनिटं वाफ द्यायची आहे। 10 मिनिटांनंतर हे पीठ एका प्लेटमध्ये काढून चांगलं मळून घ्यायचं आहे। गरजेनुसार यामध्ये कोमट पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळून घेतल्यानंतर चकलीच्या साच्याने त्या चकल्या करून घ्यायच्या आहेत आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल कडक झालं की चकली घालून मंद आचेवर या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। एक साईड तळून झाली की दुसऱ्या साईडून चकली तळून घ्यायची आहे। चकली काढताना घाई करायची नाही, नाहीतर चकल्या आतमध्ये कच्च्या राहतात। चकली एकदम क्रिस्पी झाली आहे।